तर पुण्याच्या ह्या गुलाबी थंडीत माझ्यासारखे नो चाय लव्हर सुद्धा चहा पिण्यासाठी रिझन शोधत असतात. तर तसंच काही मीही करत होते आणि आमचा नेहमीचा अड्डा चहा पिण्यासाठी, गप्पांसाठी असणारा म्हणजे रावेतमधील चहासाठी प्रसिद्ध असलेले वेगवेगळे कॅफे, जिथे आम्ही आवर्जून जात असतो. आणि आज तसाच एक नवीन अड्ड्याच्या शोधात असताना आमचं लक्ष चाय लिलावर गेलं. चाय लिलाच्या बाहेरूनच दिसणाऱ्या त्या मनमोहक वातावरणाने आम्हाला त्याच्याकडे ओढावून घेतलं आणि आमचा आजचा शोध पूर्ण झाला. चाय लिलाचा अँबियन्स अगदी अस्थेटिक आहे. क्विक मीटिंग, फ्रेंड सोबत हँगआउट्स आणि आपल्या लव्ड वन सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी एक उत्तम प्लेस आम्हाला मिळाली आहे. चायसाठीचं युनिक सर्विंग, टेस्टी फूड आणि इंस्टाग्राम पोस्टसाठी पिक्चर घेण्याच्या गोष्टींची सोय आम्हाला मात्र जाम आवडली आहे. आणि प्रथमतः आणि एकमेव चाय लीला ब्रांच पुण्यामध्ये ओपन झाली आहे. ओपनिंगच्या आधी व ओपनिंगच्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबरला इथे कॉम्प्लिमेंटरी फिल्टर कॉफी आणि चाय मिळणार आहे. आम्ही 23 नोव्हेंबरच्या आधीच इथे व्हिजिट केली आणि तेव्हा कॅफेची ओपनिंग झाली नव्हती, तरीही आम्हाला चाय लीलाकडून चाय लीला स्पेशल पालक पत्ता चाट ॲज अ कॉम्प्लिमेंटरी मिळाला आणि सोबतच येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला जे काही घेतलं असेल ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट होतं. आता ह्यापेक्षा जास्त कस्टमर्सला अजून काय हवं खुश ठेवण्यासाठी? तर चला